साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पुण्यातील नानासाहेब पाचुंकर यांच्याकडून ही सजावट करण्यात आलेली आहे मोफत, आणि अत्यंत आकर्षक ही सजावट करण्यात आलेली आहे। शेवंती, अष्टर अशा विविध फुलांनी ही सजावट करण्यात आलेली आहे। मराठी वर्षाची सुरुवात हे जे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त आहेत ते विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन करून करत आहेत। मागील काही दिवसापूर्वी अवघ्या एक दिवसामध्ये श्री विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या ज्या ऑनलाईन ज्या पूजा होत्या त्या पूजा पूर्ण एका दिवसात बुकिंग झालेलं आहे। त्यामुळं पंढरपूरकडं आणि विठ्ठलाकडं दर्शनासाठी येणारा ओढा हा वाढलेला दिसत आहे। एकंदरीत आजचा दिवस महत्त्वाचा आहे। प्रत्येक भाविक विठ्ठलाचं दर्शन घेऊन ह्या दिवसाची सुरुवात करू इच्छित आहे, आणि मंदिर समितीकडून तशी सगळी सोय करण्यात आलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सर्वांना विठ्ठल मंदिरातून या नववर्षाच्या शुभेच्छा देत आहोत। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।